माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत। सर, मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्यात, कसं बघताय निवेदन? आज काही घडलं तर फेब्रुवारीत काय करणार? केवळ वेळ काढूपणा आहे, त्यांना काही करायचं नाहीये, वेळ घालवायचा आहे आणि इलेक्शनला समोर जाऊन मग कोड ऑफ कंडक्ट आला म्हणून करू शकत नाही, यासाठी ही सगळी तयारी आहे। सर, मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना विशेषतः तुमच्या सरकारवर टीका केली, आरक्षण कुणामुळे गेले हे मुख्यमंत्र्यांनाही विसरता येणार नाही की ते आज मुख्यमंत्री जरी असले तर मागच्या सरकारमध्ये मराठा समितीचे उपसमितीचे सदस्य होते, त्यांना पूर्ण संधी होती, ज्यांना ते वाटत होत जे त्यांना आज वाटतंय की तेव्हा त्यांना ते वाटलं असतं तर कदाचित जे ते आरोप खोटे करतायत त्याच्यावर त्यांना काहीतरी बोलता आलं असतं, पण त्या ज्या अर्थी त्यावेळेस ते बोलले नाहीत, त्या अर्थी त्यांचे जे आजचे आरोप आहेत ते केवळ राजकीय आहेत, त्यांना हे करायचं नाही स्पष्ट आहे। ते म्हणाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं, मात्र ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळी आरक्षण गेलं, मात्र आम्ही मराठा समाज असेल ओबीसी सुप्रीम कोर्टाचे निर्णय किंवा हायकोर्टाचे निर्णय सरकार कोणाचा हे पाहून नसतात। सर, शेवटचा प्रश्न, जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिला होता 24 तारीखपर्यंत निर्णय घ्या, त्यानंतर एकही तारीख वाढवून दिली जाणार नाही, आता जरांगे पाटील मुंबईत देखील धडकणार आहे, याला जबाबदार कोणाला करते? सरकारची जबाबदारी होती। आज काहीतरी ठोस निर्णय स्पष्ट केला असता तर कदाचित टाळता आलं असतं, आणि याच्या अगोदरच खोट्या तारखा जर न देता पहिल्याच मीटिंगमध्ये स्पष्ट काही सांगितलं असतं तर कदाचित लोकांना खरं वाटलं असतं, पण आज तुम्ही तारखेवर तारखा देतात आणि एकाही तारखेला तुमचं काही निर्णय तुम्ही सांगत नाही। ते म्हणतात काही लोक राजकारण करतायत, जाळपोळी करतायत, त्यामागे राजकारण असल्याचं देखील असं मी त्याच्यात बोलू इच्छित नाही। जे जाळपोळ किंवा आंदोलन करणारी म्हणणार नाही मी, हिंसात्मक ज्या कारवाया कोणी करत असतील तर त्याच्यावर कारवाई करत आमची काही तक्रार नाही त्याच्या बाबतीमध्ये। सर, आपल्यासोबत स्वतः अशोक चव्हाण होते, ते म्हणाले की या सगळ्याला जबाबदार जे आहेत ते राज्य सरकार आहे, राज्य सरकारने लवकर तोडगा काढला पाहिजे होता, अधिवेशन का बोलवता, नंतर आचारसंहिता लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन रुपेश शिलारसह सुशांत सावने, बीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।